नागपूरमध्ये नोकरी करता आमदाराच्या नावानं फसवणूक झाली आहे। आमदाराच्या नावाचा वापर करत या ठिकाणी 4.5 लाख उकळलेले आहेत। आमदार संदीप जोशींच्या नावानं फसवणूक करण्यात आलेली आहे। आमदारांशी आपली ओळख असल्याचं सांगून फसवणूक झाल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय माहिती? अगदीच लागवी निलेश खोडतकर अशा तक्रारकर्त्याचे नाव आहे। त्यांच्या पत्नीला जे आहे ते नोकरी लावून देतो, माझी आमदारांसोबत ओळख आहे असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते सदरील व्यक्तीला सांगितलं आणि जवळपास 4.5 लाख रुपये त्यांच्याकडनं उकळण्यात आलेले आहे। त्याचमुळे सदरील व्यक्तीला जेव्हा ही आपली फसवणूक झाल्याचं कळालं, त्यांनी तात्काळ जे आहे ते संदीप जोशी यांचं कार्यालय गाठत त्यांच्याकडे तक्रार केली आणि संदीप जोशी यांनी देखील तात्काळ या तक्रारीची दखल घेत थेट पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते आता तक्रार केली आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर आमदाराच्या नावाचा वापर करून आमिष दाखवून कुठे ना कुठेतरी नोकरीचं आमिष दाखवून जे आहे ते 4.5 लाख रुपये उकळण्याचा प्रकार नागपूरमध्ये घडलेला आहे आणि त्याची दखल जी आहे ते आमदार संदीप जोशी यांनी घेतली असून पोलिसांमध्ये त्यांनी देखील आता तक्रार नोंदवलेली आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।